दिवाळीच्या सुट्टीत मी आजीच्या गावी गेलो होतो. आजीचे गाव अगदीच लहान आहे, त्यामुळे सुरुवातीला मला तिथे अजिबातच करमलं नाही. नंतर हळूहळू मला तिथे काही मित्र मिळाले. राजू, शंकर, शिवाजी, शकील, जॉन, रामू आणि अना या साऱ्या मित्रांबरोबर मी खूप खेळलो. त्यातला क्रिकेटचा खेळ मी कधीच विसरणार नाही. त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायचं असं ठरवलं होतं. जॉन आणि रामू या दोघांनी फुटबॉल खेळायचा आग्रह धरला. शेवटी क्रिकेट खेळायचं निश्चित झालं. राजूनं आणला बॉल, शंकरनं आणली बॅट. एका संघाचा कॅप्टन शंकर तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन शकील होता. मी मात्र शकीलच्या संघात होती. शकीलनं टॉस जिंकला आणि आधी खेळण्याचा निर्णय घेतला. सलामीला मीच खेळायला आलो. चेंडू रबरी असल्यामुळे पॅड न बांधताच खेळू लागलो. खूप धावा करण्याच्या निश्चयाने खेळत होतो, पण एकही धाव न काढताच मी बाद झालो. शिवाजी आणि शकीलनं खेळ चांगला केला. 20 षटकात आमच्या एकूण 111 धाव्या झाल्या. प्रतिस्पर्धी संघातील शंकर आणि राजू दोघंही जिंकण्याच्या इच्छेने भराभर धावा जमवू लागले. मी अचूक स्टॅम्पवर चेंडू फेकला, त्यामुळे दोघंही एका पाठोपाठ बाद झाले. खेळात खूपच रंगत आली. शंकरच्या संघाला जिंकण्यासाठी 2 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकातील एकच चेंडू शिल्लक राहिला होता. रामू गोलंदाजी करत होता. जॉनची फलंदाजी होती. जॉनने जोराचा फटका मारला. चेंडू उंच उडाला. मी धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात पाय घसरून जमिनीवर खूप लांबपर्यंत घसरत गेलो. जमीन कठीण असल्याने हाताला बरंच खरचटलं. खूप रक्त वाहू लागलो. तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली. गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं, डॉक्टरसुद्धा नव्हते. तालुक्याला जावं तर ॲम्ब्युलन्स नव्हती. शेवटी शहाजी पाटलाच्या ट्रॅक्टरमधून मला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 8 दिवस माझा हात गळ्यामध्ये होता. घरी आल्यावर माझ्या सर्व मित्रांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या हाताला लागलेलं असतानाही मी हातातून चेंडू खाली पडू दिला नाही. त्यामुळेच आमचा संघ सामना जिंकू शकला. याचा मला खूप आनंद झाला.